त्यानंतर बातम्या सविस्तर पाहणार आहोत। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलनासंदर्भातली। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारलाय। 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा ते आमरण उपोषणाला बसणार आहेत। 29 तारखेपर्यंत सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे। सरकारनं नेमलेल्या समितीवर देखील त्यांनी घणाघाती टीका केली आहे। मराठा आरक्षणासाठी नेमलेली समिती काहीच काम करत नाही असा आरोप करत मंत्रिमंडळाची उपसमिती बरखास्त करत नवी समिती स्थापन करावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे। हैदराबादचा JR काढला, प्रमाणपत्र फडणवीस साहेब तुम्ही रोखले का? प्रमाणपत्र सणासण निघत होते, आताच बंद कसं काय झाले? फडणवीस साहेब तुम्ही जरी मंत्री असलात तरी मराठ्यांनीच केलेले ती ध्यानात ठेवा। तुम्हाला वाटत नाही तुम्ही हुशार आहेत, पण गोरगरीब शेतकरी मराठा सुद्धा लय हुशार आहे, तुम्ही विसरू नका। मराठवाड्यातल्या मराठ्यांना आता इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांना रोखू नये। सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायचे। आंदोलनाच्या तारखेच्या आत नसतं आंदोलन भयानक होणार आहे, अंतर्वालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतर्वालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। 30 जूनला उपोषणाशिवाय पर्यायच नाही आपल्याला। दरम्यान जरांगेंच्या आंदोलनावरून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी एकनाथ शिंदेंच्या दिशेने तोफ भिरकावली आहे। जरांगे हा फार तर एकनाथ शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, जरांगेंच्या आंदोलनाचा उदय हा केवळ उदय सामंतच सांगू शकतात अशी टीका सदावर्तेंनी केली। त्याचबरोबर उदय सामंत यांच्या भेटीनंतरच आंदोलन कसं उभं राहतं, त्याची त्यानंतरच घोषणा कशी होते असा सवाल व्यक्त करत त्यांनी संशय उपस्थित केलाय। हा पुढारी वेगळं सांगण्याची गरज नाही। हे राजकीय नखरे करणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं वागणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं डोलणारा माणूस आहे, राजकीय नखऱ्यानं नाचणारा माणूस आहे। त्याच्यामुळं अशा राजकीय नखऱ्यानं वागणाऱ्याला किंमत द्यायची गरज नाही। जरांगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही। तो फार तर फार म्हणजे आमचे उदय सामंत सांगून गेले होते बघा की राजकारणापलीकडची त्यांची ओळख आहे म्हणजे मनोज जरांगे सोबतची, फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो। मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो। आणि त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरांगे, अरे भाई मनोज, तू माननीय मुख्यमंत्र्यांना एखाद्या वेळ टार्गेट करू शकतोस, कारण तुला माहित आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना तू जाणून बुजून टार्गेट करशीलही, कारण तुझ्या जे डोक्यामध्ये आहे जी ते वैचारिक घाण साचलेली आहे, ती साचलेली घाण एखाद्या वेळेस जातीच्या चष्म्यातून तू पाहत असशील। मराठा इतर मुख्यमंत्री झाले की या ओरडीतला हा प्रकार आहे जरांगेचा।